राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहरची कोर कमिटीची बैठक झाली। सर्व शहरचे पदाधिकारी आणि प्रदेशचे पदाधिकारी जे कोर कमिटीमध्ये आहे त्यांनी आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष त्यांनी जे 15% डिमांड केलेली आहे त्या 15% बद्दल चर्चा झाली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राज्याचे नेतृत्व माननीय अजितदादा पवार, सुनील तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे रिपोर्ट मागितली होती ते कोर कमिटीच्या माध्यमातून रिपोर्ट मुंबईला पाठवली आहे आणि नागपूरला कोण का म्हणते त्याच्यावर आमचं लक्ष नाही। आमचे प्रदेश नेतृत्वाचं म्हणणं आहे की युतीबद्दल सर्व अधिकार त्यांच्याकडे आहे। तुम्ही फक्त जे 15% तुमची डिमांड आहे त्याचा एक व्यवस्थित रिपोर्ट पाठवा। ते रिपोर्ट आम्ही पाठवून दिला आणि 1-2 दिवसात काहीतरी निर्णय लागेल। पण इथलं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की गेल्यावेळी जे युती होती जितकी तुमच्या शक्ती होती तेवढ्याच जागा होती, त्यापेक्षा अधिक मागितलं तर त्याचा विचार गेल्या वेळीपेक्षा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपुरात एक मोठा पक्ष म्हणून आहे। नागपूरमध्ये प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भरपूर तयारी आहे आणि स्थानिक स्तरावर काय होय कोणी काय बोललं त्याच्यावर आमचं लक्ष नाही। वरच्या जे निर्णय येतील आमचे वरिष्ठ आणि महायुतीचे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यावर आम्ही ठाम आहोत। 15% म्हणजे 22। आणि समजा तुम्हाला समाजाने जागा दिला नाही तर पुढे काय? आम्हाला जरी जागा नाही दिली तर आम्ही आमची पूर्ण कोर कमिटी या तयारीत आहे आणि आमचे कोर कमिटीचे प्रत्येक आमचे माजी अध्यक्ष प्रशांत पवार असो, अनिल एरकर असो आणि आमचे श्रीकांत सिवनकर असो, इरणेताई असो, आमचे पूर्ण पक्षाचे लोकांनी पूर्ण यादी तयार करून 2 दिवसात सर्व इंटरव्ह्यू वगैरे ते लावणार आहे आणि पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची तगडी तयारी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।